हाय, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल, बरे असाल. स्वतःला बरं करण्याचे वेगवेगळे माध्यम असतात. तर स्वतःला बरं करणं म्हणजे स्वतःची साफसफाई करणं. स्वतःच्या आतमध्ये ज्या काही निगेटिव्हिटी आहेत, निगेटिव्ह विचार आहेत, आतमध्ये ज्या आपल्या काही इमोशन आहेत निगेटिव्ह, तर त्यांना क्लीन करणं म्हणजे स्वतःला बरं करणं. कारण आपण वर्षानुवर्ष आपल्या आतमध्ये ज्या काही आपण अनुभवत आलेल्या आहोत, जे भावना, जे इमोशन ते स्टोअर असतात. राग येईल अशा जेव्हा परिस्थिती येतात किंवा भीती वाटेल अशी जेव्हा परिस्थिती येते, तेव्हा तेव्हा त्या त्या भावना आपल्या आतमध्ये बॉडीमध्ये क्रिएट झालेल्या असतात. पण त्या आपण त्या वेळी काढून टाकत नाही, काढून टाकू शकत नाही आणि त्या आपल्या बॉडीमध्ये, आपल्या माइंडमध्ये स्टोअर होतात त्या. आणि त्या जर आपण वेळोवेळी क्लीन नाही केल्या, तर त्या वेगवेगळ्या आजाराचं रूप धारण करतात. आपल्या बॉडीमध्ये जितकेही जे काही आजार किंवा डिसीज आहेत, तर ते कुठल्या ना कुठल्या तरी आपल्या इमोशनच्या माध्यमातूनच आलेले आहेत. म्हणजे जसं की तुम्हाला जे जे काही फील होतं आपल्या बॉडीमध्ये, डोकं दुखणं असेल किंवा अजून काही थायरॉईड असेल, कोलेस्ट्रॉल असेल किंवा कोणत्याही प्रकारचे तुमचे जे शारीरिक व्याधी आहेत, तर त्या तुमच्या बॉडीमध्ये का आहेत? तर याही पाठीमागे सायंटिफिक रिझन असं आहे, आणि हे शास्त्रज्ञांनी सिद्ध पण केलेलं आहे, की आपले इमोशन जे निगेटिव्ह इमोशन जे स्टोअर झाले आहेत आपल्या बॉडीमध्ये, ते जर आपण नाही काढून टाकले, नाही त्याला हील केलं, नाही त्याला क्लीन केलं, तर ते आपल्या सप्रेस्ड होतात ते आपल्या बॉडीमध्ये आणि ते इतके दबले जातात आणि तुम्ही वरवरून जरी गोळ्या घेतल्या कोणत्याही प्रकारच्या तुमच्या आजारावरती ज्या गोळ्या औषध असतील, तर त्या फक्त वरवरच्या लेवललाच ते हे होतात आणि जोपर्यंत इमोशन तुमच्या आतून निघून जात नाही, तोपर्यंत ते बॉडीमध्ये तसे स्टोअर असतात आणि त्या कधीच बऱ्या होत नाहीत. त्यामुळे कित्येक अशा अशा आपले इमोशन्स असतात, जसं की फार भीती असेल आपल्या आतमध्ये किंवा राग असेल आपल्या आतमध्ये, किंवा आपल्याला काही गोष्टी, आपल्या भावना बोलताच येत नाहीत, तर त्याच्यामुळे थायरॉईड होऊ शकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात. आपण स्वतःवरती प्रेम नाही करत आहे, तर आपण ब्लेमिंग करत असतो प्रत्येक वेळी किंवा इतरांनी आपल्याला जर काही बोललं किंवा काहीतरी आपल्याला राग येईल असं वागलं, तर आपण त्यावेळेस व्यक्त होऊ शकत नाही. समोरच्या माणसाला राग येईल, वाईट वाटेल म्हणून आपण व्यक्त होऊ शकत नाही, की हे मला आवडलं नाहीये किंवा त्या गोष्टीला विरोध करत नाही. आपण त्या गोष्टीला विरोध करत नाही. त्यामुळे ते जे इमोशन आहे ते आपल्या आतमध्ये सप्रेस्ड होऊन जातं. पण जेव्हा मानसिक किंवा शारीरिक व्याधी ह्याच्यावर जेव्हा बोलतो ना किंवा हिलिंगविषयी जेव्हा बोलतो ना, तेव्हा लुईस एल हे ह्या नावाची ही एक लेखिका होती. यू कॅन हील युअर लाईफ हे त्यांचं बुक आहे. कदाचित मिरर इमेजमुळे तुम्हाला हे उलटं दिसत असेल बुक, पण हे खूप छान पुस्तक आहे. यू कॅन ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतःची एक स्टोरी पण सांगितलेली आहे पर्सनल त्यांची, की त्यांना कॅन्सर झाला होता आणि तो कशामुळे झाला होता. तर त्यांच्या लहानपणापासून म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापासून त्यांच्यावर जो मानसिक आणि शारीरिक अत्याचार झाला होता, तर त्याच्याबद्दलचा जो प्रत्येक व्यक्तीबद्दलचा जो राग होता त्यांच्यामध्ये, तो त्यांच्या आतमध्ये इतका सप्रेस झाला होता, की त्याच्यामुळे त्यांना उतार वयामध्ये म्हणजे वयाच्या एका टप्प्यामध्ये त्यांना कॅन्सर झाला होता. तर त्यातून त्या कशा बऱ्या झाल्या, ह्याविषयी त्यांनी शेवटच्या भागामध्ये त्यांनी थोडीशी आपली कथा सांगितलेली आहे, स्टोरी सांगितलेली आहे. पण तत्पूर्वी त्यांनी एक असा कॉलम दिलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी तुमचे जे आजार आहेत किंवा तुम्हाला जे काय बॉडीमध्ये तुमच्या फील होतं, तर ते कशामुळे होतं, तुमच्या कोणत्या इमोशनमुळे होतं, कोणत्या विचारामुळे होतं हेही आहे. त्याच्या रॉड कशामुळे होतो किंवा मधुमेह कशामुळे होतो. त्यामध्ये तुम्हाला कुठलं तुमचं इमोशन आहे, कुठल्या इमोशनमध्ये तुम्ही स्टक आहात, तुमच्या आतमध्ये अशी कोणती भावना तुम्ही धरून ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला आत्ता जो काही प्रॉब्लेम आहे हेल्थचा, तो त्यामुळे होतो. तर यातून बाहेर पडण्यासाठी तुमचं ते इमोशन तुम्ही जेव्हा क्लीन कराल आणि त्या निगेटिव्ह विचाराला किंवा त्या निगेटिव्ह इमोशनला जेव्हा तुम्ही सोडून द्याल, तेव्हा तुम्ही म्हणजे डॉक्टरांच्याकडनं जे तुमच्या औषधोपचार चालू असतील, तर ते चालू होता होता तुम्ही जर ह्याही गोष्टी फॉलो केल्या, तर तुम्ही काही महिने किंवा काही वर्ष किंवा काही दिवस लागू शकतात ज्या गोष्टीला हील होण्यासाठी, बरं होण्यासाठी, ती व्याधी निघून जाण्यासाठी. ती काही कालावधीमध्ये म्हणजेच लवकरात लवकर ती बरी होऊ शकते. स्वतःचं हीलिंग करणं हे इतकं गरजेचं आहे, कारण काही काळापर्यंत मलाही माहीत नव्हतं, की आपण आपल्या मनामध्ये ज्या भावना, जो राग, जी भीती, जी चिडचिड, जे फ्रस्ट्रेशन आहे, जो मत्सर आहे किंवा जो ताण आहे, तणाव आहे, त्या गोष्टी आपण काही गोष्टी आपल्याला बोलता नाही येत. कारण सगळ्याच गोष्टी आपल्याला बोलून व्यक्त होता येत नाहीत. आपल्याला राग व्यक्त करता येत नाही. आपल्याला आतमध्ये ज्या काही फीलिंग्स आहेत त्या बोलून दाखवता येत नाहीत. लोकं काय म्हणतील किंवा कशाप्रकारे आपल्याला ते बघतील, यामुळे आपण कुठलीच भावना बोलून दाखवत नाही.
त्यातल्या त्यात निगेटिव्ह भावना जर असतील तर आपली एक इमेज असते की आपण हे बोलून दाखवलं तर आपला समोरच्या माणसावरती बॅड इफेक्ट होतो. मला राग आला हे मी कसं म्हणू? मला तुमच्या बोलण्याचा, तुमच्या वागण्याचा मला राग आला किंवा तुमच्या बोलण्याचा, वागण्याचा मला त्रास होतो. ह्या गोष्टी आपण मोस्टली सेडेव नाही बोलून दाखवू शकत. काही लोकं फार सेन्सिबल किंवा सेन्सिटिव्ह असतात, तर त्याच्यामुळे त्यांना ते नाही व्यक्त करता येत. तर ह्या ज्या गोष्टी, भावना आपल्या आतमध्ये सप्रेस असतात, तर त्याच्यामुळेच आपल्याला त्या इमोशनमुळेच आपल्याला ब्लॉकेजेस निर्माण होतात आपल्या बॉडीमध्ये आणि तेच आजाराचं रूप धारण करतात. तर त्याच्यासाठी हे पुस्तक जर तुम्ही वाचला तर तुम्हाला खूप गोष्टी समजतील आणि आपल्याला याची कल्पना कधीच नसते, कारण आपल्याला माहीतच नसतं की ह्या पण अशा पण गोष्टी असतात आणि ह्या गोष्टींमुळेच आपल्याला शारीरिक व्याधी होऊ शकतात. भावनिक मुळेच शारीरिक व्याधी होऊ शकतात हे आपल्याला माहिती नसतं. तर आता हे सायंटिफिक प्रूव्ह झालेलं आहे हे सगळं. तर ह्या इमोशन ज्या आहेत निगेटिव्ह त्या आपण कशा काढायच्या आणि त्या कोणत्याही प्रकारच्या असू शकतात. म्हणजे त्या वैयक्तिक आपल्या रिलेशनशिपमध्ये असू शकतात किंवा पैशाबाबतीत काही असू शकतात किंवा आपल्या आजारपणाविषयी काही असू शकतात. कोणत्याही प्रकारच्या ज्या इमोशन आपल्याला आतमध्ये सप्रेस्ड आहेत, तर त्या आपण जेव्हा हील करायला लागतो, तेव्हाच आपल्याला आपल्या बॉडीमध्ये जे काही डिसीज आहेत किंवा जे काही व्याधी आहेत, त्या हळूहळू क्लीन व्हायला लागतात किंवा आपल्या बॉडीमधून जायला लागतात. तर ह्याला 2 टेक्निक मोस्टली जास्त पॉवरफुल आहेत. तशा मॉडॅलिटी खूप आहेत. खूप मेथड आहेत बॉडी क्लीन करण्याच्या किंवा ह्या इमोशन क्लीन करण्याच्या. पण त्यातल्या त्यात 2 फार प्रसिद्ध आहेत. एक होपोनोपोनो आणि एक EFT. EFT म्हणजेच इमोशनल फ्रीडम टेक्निक. तर ह्या 2 ज्या टेक्निक आहेत त्याच्यामुळे आपल्या माइंडमध्ये, आपल्या बॉडीमध्ये, आपल्या सोलमध्ये जे काही निगेटिव्ह इमोशन्स आपण दाबून ठेवलेले असतात, ते बाहेर निघायला मदत होतात आणि त्या जेव्हा इमोशन आपण क्लीन करतो, तेव्हा ॲटोमॅटिक सगळ्या स्तरावरती आपल्याला त्याचा फायदा होतो. तर आपण हे कसं करायचं आहे? आता होपोनोपोनोचे तर आपण काही व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघितलेलेच आहेत आपण. तर आज आपण EFT ह्या संदर्भात आपण बोलणार आहोत. तर EFT म्हणजे काय? EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक. EFT हे फार प्रभावी तंत्र आहे. हे तंत्र डॉक्टर रॉजर कॅल्हान नावाच्या एका मनोचिकित्सकाने 1980 सालामध्ये, त्या दशकामध्ये त्यांनी विकसित केलं होतं. पण ते समजून घ्यायला आणि करायला पण इतकं अवघड होतं की तेवढं ते फार लोकांसमोर ते आलं नाही. त्याच्यानंतर कॅरी ग्रेग नावाच्या एका व्यक्तीने हे तंत्र डॉक्टर रॉजरकडून शिकून घेतलं आणि त्याच्यामध्ये छोटे मोठे बदल करून त्यांनी ते 1995 साली त्या दशकामध्ये त्यांनी ते जगासमोर वेगळ्या रूपामध्ये आणलं. त्यालाच इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणतात. हे अगदी समजायला, करायला, अंमलात आणायला आणि त्याचा परिणामही तेवढाच प्रभावी आहे. तर हे खूपच सोपं तंत्र आहे. तर आपण हे तंत्र समजून घेऊन त्याला डेली रुटीनमध्ये आपल्याला ठेवलं, दिवसाला फार प्रभावीपणे फायदा होऊ शकतो. तर याचे काही पॉईंट्स असतात. ह्याला हाताचा हा जो भाग आहे याला चॉपर पॉईंट म्हणतात. तुम्ही इथे असं करू शकता, असं करू शकता, कसंही तुम्ही करू शकता. तर ह्याला टॅपिंग करणं म्हणतात. इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणजेच तुमच्या इमोशन फ्री करणं, त्याला आपल्या बॉडीमधून, आपल्या माइंडमधून, आपल्या सोलमधून काढून टाकणं आणि म्हणजे त्यालाही फ्री करणं, त्या इमोशनला स्वतःही फ्री होणं. इमोशनल फ्रीडम टेक्निक. तर ह्याला चॉपर पॉईंट म्हणतात. तर ह्याला आपण असं करून आपलं स्टेटमेंट इथे बोलायचं आहे. म्हणजे जे आपले इमोशन्स असतील, आपल्याला आता समजा कोणाचा तरी राग येतो, समजा आपल्याला कशाची तरी भीती वाटते आणि ती भीती कशाची वाटते हे तर तुम्हाला माहिती असेलच. पण जर समजा काही कारणास्तव माहिती नसेल, कारण भीतीची जी तुमची टेंडन्सी आहे किंवा भीतीचा तुमचा जो किंवा रागाचा तुमचा जो स्वभाव आहे तो बॉडीमध्ये स्टोअर झालेला असेल, तर कुठल्याही कारणास्तव आपल्याला भीती किंवा राग येऊ शकतो किंवा फ्रस्ट्रेट होऊ शकतो आपण. तर जेव्हा आपण रिकग्नाइज करायचं आहे की हे कशामुळे, जर तुम्हाला माहिती असेल कारण तर गुड आहे, तर नसेल माहिती तर आपण असंच एक स्टेटमेंट तयार करायचं आहे की मला ह्या कारणामुळे भीती वाटते. एका वेळी एकच इमोशन घ्यायचं आहे. जर भीतीचं तुम्ही जर घेणार असाल तर इथे टॅप करायचं आहे आणि म्हणायचं आहे की मला ह्या कारणामुळे भीती वाटते आणि ही भीती असं असलं तरी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते किंवा स्वीकारतो आणि यातून मी स्वतःला पूर्णपणे रिलीज होऊ देतो, हे म्हणायचं. आणि समजा तुमचं जर डोकं दुखत असेल किंवा तुम्हाला शारीरिक व्याधी कोणत्याही जाणवत असेल किंवा काही असेल, जर तुम्हाला पैशासाठी तुमची एनर्जी तुम्हाला क्लीन करायची असेल
तर तुम्ही त्याच्यासाठीही तुम्ही करू शकता. तुम्हाला जे काही वाटतं, ज्या काही इमोशन्स आहेत किंवा जे काही ब्लॉकेजेस आहेत, तर तुम्ही त्याच्यासाठी इकडे टॅप करायचा आहे आणि तो पूर्ण स्टेटमेंट किंवा पूर्ण तो पॉईंट बोलायचा आहे आणि त्याच्यानंतर असं म्हणायचं आहे, की असं असलं तरी मी स्वतःला आहे तशी पूर्णपणे स्वीकारते किंवा आहे तसा पूर्णपणे मी स्वतःला स्वीकारतो. स्वतःवर मनापासून प्रेम करते किंवा करतो आणि यातून मी स्वतःला पूर्णपणे रिलीज होऊ देतो किंवा देते. हे असं बोलायचं आहे आणि त्याच्यानंतर आपले जे काही पॉईंट्स आहेत त्याला ॲक्युपेंचर पॉईंट म्हणतात. तर तुम्ही हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, डोळ्याच्या खाली हा पॉईंट आहे, त्याच्यानंतर इथला पॉईंट आहे, हा पॉईंट आहे आणि इथे कॉलर बोन जो आहे ना, इथे 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 हा पॉईंट आहे आणि त्याच्यानंतर बरोबर तुम्ही काखेच्या खाली अशा अशा लेवलला तर इथे हा एक पॉईंट आहे आणि शेवटला इथे टाळूवरती हा पॉईंट आहे. हे लास्ट पॉईंट आहे.